आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन। भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणी दक्षिण माजी जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने पूर्णा तालुका भारतीय बौद्ध महासभा माजी पदाधिकारी समता सैनिक दल माता रमाई महिला मंडळ यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक हॉल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते। भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष शामराव जोगदंड यांच्या अध्यक्षतेखाली हे आयोजन करण्यात आलं होतं। या सभागृहामध्ये वर्षावासानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन सुरू आहे। गेली 21 वर्षापासून बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक तुकाराम ढगे गेली 21 वर्षापासून ग्रंथ वाचन सातत्याने या ठिकाणी करत असतात। भारतीय बौद्ध महासभा व माता रमाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावासामध्ये ग्रंथ वाचनाचा कार्यक्रम सुरू असतो। ग्रंथ वाचन संपल्यानंतर अभिवादन सभेला सुरुवात करण्यात आली। भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा शाखेचे माजी कोषाध्यक्ष गौतम वाघमारे सर, माजी जिल्हा सरचिटणीस बौद्धाचार्य तुकारामजी ढगे सर, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा हिशोब तपासणी श्रीकांत हिवाळे यांनी सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर यथोचित प्रकाश टाकला। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून अध्यक्ष या नात्याने काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत बुद्ध धम्म प्रचार आणि प्रसारच कार्य यशवंत उर्फ सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांनी केलं। अभिवादन सभेला भारतीय बौद्ध महासभेचे माजी पदाधिकारी ज्ञानोबा जोंधळे, मुंजाजी गायकवाड, श्रावण इंगडे, डॉक्टर तूप समिंदर, बौद्धाचार्य त्र्यंबक कांबळे, किशोर ढाकरगे, दमा खंदारे, बौद्धाचार्य उमेश बारहाते, अंबादास साबळे, अतुल गवळी, समता सैनिक दलाचे कमांडर विश्वनाथ कांबळे, राहुल कचरे, राजू गायकवाड, केशव मकासरे, गौतम गायकवाड, माजी नगरसेवक नटराज कांबळे, माजी जिल्हा संघटक लक्ष्मण गायकवाड बोरगावकर व सर्व समता सैनिक दल सैनिक माता रमाई महिला मंडळाचे सर्व पदाधिकारी आदींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। सरनाईत गाथेने अभिवादन सभेचा निरोप झाला। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती निर्भीड निपक्षपाती वृत्तवाहिनीवर। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचारांना आणि प्रतिमांना त्रिवार वंदन। आज या ठिकाणी सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांचा 47वा स्मृती दिवस भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा दक्षिण माजी सर्व पदाधिकारी आणि तालुका शाखा आणि माता रमाई महिला मंडळ यांच्या वतीनं आज या ठिकाणी संपन्न करण्यात आलेला आहे। त्याचं निमित्त होतं भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा पवित्र धम्मग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला या पवित्र धम्मग्रंथाचं वाचन वर्षावासाच्या काळामध्ये दरवर्षी होत असतं आणि याही वर्षी सुद्धा होत आहे। सतत मागच्या 20 वर्षांपासून हा जो पवित्र धम्मग्रंथ आहे त्या पवित्र धम्मग्रंथाचं वाचन भारतीय बौद्ध महासभा आणि माता रमाई महिला मंडळ यांच्या वतीनं सतत 20 वर्षांपासून मी करतो आहे आणि मला सर्वांचं सहकार्य आहे। भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी आणि माता रमाई महिला मंडळाचे सर्व पदाधिकारी यांचं 20 वर्षांपासून मला सततचं सहकार्य आहे आणि खंबीरपणे ते माझ्या पाठीमागं उभे राहतात आणि मला भरपूर परिपूर्ण सहकार्य करतात। 20 वर्षे पूर्ण झालेली आहेत आणि हे 21वे वर्ष आज या वर्षी हे पूर्ण होत आहे आणि हे ग्रंथ वाचन करत असताना असंख्य अडथळे आले, असंख्य अडचणी आल्या। बरेचशा लोकांनी हा ग्रंथ या ठिकाणी चालू राहू नये याचे बरेचसे प्रयत्न केलेले आहेत, परंतु त्या प्रयत्नांना आम्ही काही बळी पडलो नाहीत। तरी सुद्धा त्या असंख्य अडचणींना या संकटांना तोंड देऊन सतत आम्ही पुढे गेलेलो आहोत आणि अशाच पद्धतीनं कोणी कितीही अडथळे आणत, कोणी कितीही या ठिकाणी ग्रंथ होऊ नये यासाठी जरी प्रयत्न केले तरी ही जी संस्था आहे, मातृसंस्था आपली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली ही मातृसंस्था आहे आणि ही मातृसंस्था भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर आणि राष्ट्रीय कायदेशीर सल्लागार आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरजी आणि त्याचप्रमाणे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेब यांच्या आदेशाप्रमाणे त्यांचे जे जे आदेश येतील त्या आदेशाप्रमाणे सतत या धम्माचा गाडा जो आहे या मातृसंस्थेच्या वतीनं आम्ही अशाच पद्धतीनं पुढे चालू ठेवणार आहोत आणि या कार्याला कधीच खंडन पडू देणार नाहीत। किती अडथळे आल्या, अडचणी आल्या तरी आम्ही सतत भारतीय बौद्ध महासभेचे संबंध
आमची जी टीम आहे, आमची ही टीम संपूर्ण सतत सहकार्य करते, रात्रंदिवस सोबत असतो आणि हे कार्यक्रम सगळे आम्ही चांगल्या रीतीनं पार पाडतो. तेव्हा अशाच पद्धतीनं सर्वांचं या भारतीय बौद्ध महासभेला सहकार्य राहील. माता रमाई महिला मंडळाचंही संपूर्ण सहकार्य आहे आणि अशाच पद्धतीने सहकार्य करावं अशा प्रकारची मी सर्व कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि हे जे सहकार्य मिळणार आहे यामुळं समाजाचंही भलं आहे, सर्वांचं भलं आहे. जे ऐकण्यासाठी येतात त्यांनाही सुख मिळणार आहे, त्यांनाही आनंद मिळणार आहे. आणि भगवान बुद्धांनी जे शब्द सांगितलेले आहेत, जे पवित्र शब्द आहेत, त्या शब्दांचा अर्थ अगदी साध्या आणि सोप्या शब्दामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अगदी थोडक्यामध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तोही आपल्या लक्षामध्ये येईल आणि या धम्माचा जो गाडा आहे तो गाडा अशाच पद्धतीनं पुढे जात राहील आणि अशाच पद्धतीनं हा पुढे जात राहो अशा प्रकारची ही मंगल कामना या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि सर्वजण भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी सहकार्य करतात. समता सैनिक दलाचं सुद्धा या ठिकाणी फार मोठं मोलाचं योगदान आहे आणि अशाच पद्धतीनं हिरिहिरीने ते प्रत्येक कार्यामध्ये ते सहभागी, त्यांचा सहभाग राहो, सहकार्य करो. आणि बाबासाहेबांचा हा धम्माचा गाडा, आपली ही मातृसंस्था भारतीय बौद्ध महासभा ही अशा पद्धतीनं पुढे जाऊन या धार्मिक कार्य हे हिरिहिरीने हो अशा प्रकारची या ठिकाणी मी आज सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतिदिनी या ठिकाणी कामना व्यक्त करतो. आणि आजची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती अत्यंत अवघड परिस्थिती आहे आणि आंबेडकर घराण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही अशा प्रकारची अवस्था ही या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि सर्व समाजाकडून अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो की सर्व समाजाने बाळासाहेब आंबेडकर आणि भीमरावजी आंबेडकर साहेब यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलं तर आपलं त्यामध्ये हित होणार आहे, त्यामध्ये आपला फायदा होणार आहे. आणि हा जो राजकीय प्रश्न चाललेला आहे जो की रिझर्वेशनचा, हा प्रश्न सुद्धा केवळ आंबेडकर घराण्याच हा प्रश्न सोडू शकेल असं मी या ठिकाणी ठामपणे थांबू शकतो, ठामपणे सांगू शकतो आणि ठामपणे मी ग्वाही देऊ शकतो की हा प्रश्न केवळ आंबेडकर घराण्याच सोडू शकेल. म्हणून आपल्या सर्वांचं आद्य कर्तव्य आहे त्यांच्या पाठीमागे उभं राहणं, त्यांना सहकार्य करणं. एवढं या ठिकाणी आज सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृती दिनी थांबतो, सांगतो आणि भैयासाहेब आंबेडकरांना आदरांजली व्यक्त करून मी माझे 2 शब्द या ठिकाणी समाप्त करतो. सर्वजण आलात, सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम, सर्वांना नमो बुद्धाय.